गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचर ओम नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. जय गुरुदेव. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर, छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपणा सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो. आजचा सेशन देखील आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, कारण की अक्युप्रेशर जे आपल्या जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या अनेक रोगांपासून मुक्तता होते. तर असा हा अक्युप्रेशरचा कोर्स आज आपण सुरुवात करणार आहोत. तर आजचा कोर्स घेणार आहेत सविता संजय बिडवे. त्या स्वतः ग्रॅज्युएट आहेत. तसेच त्या वास्तव्यास औरंगाबाद येथे असतात आणि म्हणजे सध्याचं संभाजीनगर औरंगाबाद सवय झालेली, तर संभाजीनगरमध्ये असतात. संभाजीनगरमध्ये 40 प्रकारचे त्या क्लास घेतात वेगवेगळे, जसे की आईस्क्रीम म्हणजे कुकिंगचे, बेकिंगचे, आणि त्यानंतर रांगोळी, आणखी योगा, पेंटिंग, असे विविध प्रकारचे क्लास त्या घेत असतात. तर आपल्या सिद्ध समाधी योगामध्ये RSVK मध्ये त्यांनी कार्यरत आहेत. त्या स्वतः थर्ड फेज टीचर आहेत आणि तसेच त्यांचे मिस्टर आणि सर्वजण याशी जोडले गेलेले आहेत. तर सविता मा अतिशय प्रेमळ, सुस्वभावी आणि पटकन कोणतेही काम असेल तर होच म्हणणारी, सतत उत्साही. त्यांच्याकडे पाहिले की आपल्याला असं वाटतं की खरोखर उत्साह काय म्हणायचा आणि कोणत्याही कामाला कसं समजून घ्यायचं आणि कोणतीही गोष्ट नाही म्हणायचं हे त्यांना माहितीच नाही. आश्रमात आल्यानंतर रांगोळी काढणं, त्यानंतर पूजेची तयारी करणं, वेगवेगळं असं प्रत्येक ठिकाणी त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाही उत्साह येतो. तर अशा सविता माकडनं आपण आज अक्युप्रेशरचा क्लास शिकणार आहोत. तर म्हणजे आपल्या SSY सिनियर टीचर ज्योतिमा यांच्याकडनं त्यांनी ह्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर मी सविता मांना विनंती करेन की त्यांनी पुढील मार्गदर्शन करा. जय गुरुदेव. आवाज येत नाही मा. थँक्यू मा. आपण आज जो क्लास घेणार आहे सुयोग थेरपी, तर आपण प्रथम गणपतीचे दिवस येणार आहे, तर गणपतीचा श्लोक घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम श्री गणेशाय नमः. जय गुरुदेव सगळ्यांना. तर सर्वप्रथम मी ज्योतिमा राठोड यांचे आभार मानते की करोनामध्ये मी हा क्लास केला आणि तो क्लास केल्यापासून घरातले सर्व कुटुंब सगळ्यांचं मी ॲक्युप्रेशर पॉइंटवर काम करतेय आणि त्याचा फायदाही मला खूप झाला. पण हा फायदा सगळ्यांना मिळावा म्हणून मी जास्त त्याचा अभ्यास करून तुमच्यापर्यंत आज इथपर्यंत पोहोचले आहे. तर आपण आता क्लास चालू करूया. तत्पूर्वी मी सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगते की जेव्हा तुम्हाला मेसेज आले तेव्हा मेसेज मध्ये लिहिलेलं होतं सुवर्ण संधी. श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी सुवर्ण संधी. तर सुवर्ण शब्दाचा अर्थ आपण बघूया. तर सुवर्ण म्हणजे काय, तर सोने. तर एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगावी वाटते की एक कवी असतो आणि तो संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर समुद्रावर फिरायला जातो. समुद्रावर फिरता फिरता आणि सहज खाली बसून जातो आणि खाली बसल्यावर शेजारी एक पोतं असतं आणि त्या पोत्यामधला एक दगड घेतो, पाण्यामध्ये टाकतो. असं करत करत पूर्ण दगड तो फेकत राहतो. त्या दिवशी अमावास्या असते, काल पण आपली अमावास्या होती तशी अमावास्या असते. काळा कुट्ट अंधार असतो आणि एक एक दगड तो पाण्यामध्ये टाकत असतो. जेव्हा शेवटचा दगड त्याच्या हातात येतो तेव्हा लख्ख प्रकाश पडतो आणि वीज कडकते. विजाच्या प्रकाशामध्ये तो जो दगड असतो तो दगड म्हणजे सोनं असतं.
त्याला शेवटच्या क्षणी कळतं की हे सोनं आहे आणि आतापर्यंत त्यांनी सगळं ते सोनं टाकून झालं आहे. तर नंतर त्याच्या लक्षात येतं. तर तसाच आपला प्रत्येक क्षण आहे. तर प्रत्येक क्षण हा फार महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण हा सोन्यासारखा मौल्यवान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गोलाचे आयुष्य दवडतसी वाया, मध्यानही छाया जाय वेगी. आयुष्य हे मोलाचे आहे. ते वर्ष वाया गेले नाही पाहिजे. सुवर्ण आयुष्य वाया जात आपण शेवटी पश्चाताप करतो. तर या सुवर्ण संधीचे आपण सोने करूया आणि सुजोग थेरपी बद्दल आपण शिकूया. तर सुजोग म्हणजे काय? तर सु म्हणजे हात आणि जोग म्हणजे पाय. तर त्याला सुजोग थेरपी असे नाव दिलेले आहे. तर हा जो क्लास आहे, हा क्लास आपण 2 दिवस घेणार आहे, ह्याच लिंकवर, ह्याच टायमावर, म्हणजे आज आणि उद्या. तर हा जो क्लास आहे, त्या क्लासचं संपूर्ण शरीराची माहिती मी आज सांगणार आहे. आणि प्रत्येक शरीरावर जे रोग होतात, त्या रोगांचा त्याचा काय इलाज करायचा ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तर आपण पूर्ण शरीर कसे आहे ते बघणार आहे. आपण काय करतो की आपण दिवसभर सर्व घरातली कामं करतो, ड्युटी करतो, संसार करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण स्वतःला बघायला विसरतो. स्वतःकडे काळजी करायला आपल्याकडे बघतच नाही. सगळा वेळ आपण कामात, ड्युटीत, सगळ्या गोष्टीत घालवतो. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. तर शरीरावर काय परिणाम होतो? तर आपलं डोकं दुखतं, स्ट्रेस येतो, बीपी, लिव्हर, गुडघे, पाठीदुखी अशा बऱ्याच वेदना आपल्याला जाणवतात. 40शी नंतर सुद्धा बऱ्याच वेदना आपल्याला जाणवायला लागतात. आणि आजकाल तर कॉलेजच्या मुलांना सुद्धा हा त्रास होऊ लागला आहे. तर बऱ्याच जणांचे खूप प्रॉब्लेम तयार होत आहेत. तर ह्या सगळ्यांवर आपण सुजोग थेरपी जर केली तर स्वतःचा विलाज आपण स्वतः करू शकतो. बाहेर खूप सुख आहे तर आतमध्ये पण खूप सुख आहे. बाहेर त्रास आहे तर आतमध्ये पण खूप त्रास आहे. बाहेर समाधान आहे तर आतमध्ये सुद्धा समाधान आहे. सगळ्या रोगाचे समाधान तुमच्याकडेच आहे. आणि त्यालाच काय म्हणतात तर ॲक्युप्रेशर म्हणतात. ॲक्युप्रेशर हे काय आहे? हा एक योग आहे. ही एक चिकित्सा आहे. याचे साईड इफेक्ट बिलकुल नाही. याचा तुम्ही जर केल्यावर त्याचा काही त्रास सुद्धा होणार नाही. भीतर के शक्ती में सुप्त गुण को ढूंढना म्हणजे ॲक्युप्रेशर. याचे काही नुकसान होणार नाहीये, काहीच होणार नाहीये. ज्यांना येत नाही ते सुद्धा हे सहज ज्ञान घेऊ शकतात. फक्त योग्य वेळी योग्य ठिकाणी आपल्याला प्रेशर पॉइंट द्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण शरीर रचना समजून घ्यायची आहे. आपला विलाज आपण स्वतः करणार आहोत. डॉक्टरकडे कमीत कमी जाणार आहोत. आणि आपले डॉक्टर आपण बनणार आहोत. आपण जर यामध्ये जर डॉक्टर झालो तर आपल्या पूर्ण संपूर्ण जी आपले घरातील लोक आहेत त्यांची काळजी घेणार आहे. एक आपण फॅमिली डॉक्टर बनणार आहे. तर आपल्या सगळ्यांना फॅमिली डॉक्टर बनायचंय आणि त्यासाठी आपण ते शिकू. तर सुनील गुरुजी, आपण 1 नंबरची स्लाइड दाखवू. गुरुजी आहेत का? तर ही जी स्लाइड आहे तर या स्लाइड मध्ये आपल्याला काय दिसतंय? तर आपल्याला ह्या स्लाइड मध्ये हे 2 गोल भाग दिसत आहेत, है ना? तर हे 2 गोल भाग दिसत आहेत. तर हा जो इकडचा आहे तो हात आहे. आणि हे जे दुसरं चित्र आहे ही पूर्ण बॉडी आहे. आपले पूर्ण शरीर आहे. तर हा जो हात आहे त्यातला मधला गोल भाग आणि ह्या शरीरामधला गोल भाग म्हणजे आपल्या हाताचा तळवा आणि हे संपूर्ण शरीर, तर मधला जो गोल आहे ते आपलं पोट आहे. कळालं सगळ्यांना? ते पोट आहे हात्याचा मग म्हणजे आपल्या पूर्ण जे संपूर्ण शरीर आहे त्या संपूर्ण शरीराचे पॉइंट दोन्ही हात आणि दोन्ही पायामध्ये आहे. तर आपण जसं बघत जाऊ तसं तुम्हाला शरीर रचना कळेल की यामध्ये काय बदल होत आहे. तर हा जे 2 नंबरची जी आकृती दाखवली आहे तिथे हा गोल भाग दाखवला आहे सेंटरचा, ते आपलं डोकं आहे. आणि साईडचे जे 2 हात आहेत ते दोन्ही आपले हात आहे. आणि 2 रेषा खालच्या दाखवलाय ते पाय आहे. आणि इकडचा जो हात आहे त्या हातामध्ये सुद्धा जी करंगळी दाखवली आहे ते आपलं धड आहे. डोके तर आपल्या गळ्यापर्यंत. आणि ह्या हाताचं पहिलं बोट आणि करंगळी हे दोन्ही आपले हात आहे. आणि नंतर हे मधले जे 2 बोट आहेत ते आपले पाय आहेत. तर ही स्लाइड काढून टाका गुरु. स्लाइड कट करा 1 मिनिट. म्हणजे आपला हाताचा भाग कसा येईल?
तर आपला हाताचा भाग कसा येईल? तर हे बघा, हा आपला पंजा आहे. सगळ्यांना पंजा दिसतोय? तर पंजा दिसतोय, तर हा जो मधले जे दोन बोट आहेत ते असे उभे धरायचे. हे उभे धरले तर हे आपले पाय आहेत. हे दोन्ही पाय आहेत, तर हे पायाचे पंजे, त्याचा वरचा भाग जो आहे ते आहेत गुडघे. आपल्या प्रत्येक बोटावर 3 कांड्या आहेत, 1 2 3, 1 2 3. तर हे दोन्ही पाय आहेत, आणि हे जे दोन दिसत आहे, पहिलं बोट आणि करंगळी, हे दोन हात आहेत. आणि हा जो अंगठा दिसतोय, तर हा अंगठा काय आहे? तर आपला हा चेहरा आहे. पहिलं कांड जे आहे, अंगठ्यामध्ये दोनच भाग आहेत, 1 आणि 2. तर हे पहिलं जे भाग आहे ते आपला चेहरा आहे, आणि त्याच्या खालचा जो भाग आहे तो आपली गर्दन म्हणजे गळा आहे. कळालं सगळ्यांना? तर ती आपली गर्दन आहे. तर म्हणजे आपली संपूर्ण शरीराची रचना कशी समजणार आहे तुम्ही? हे दोन पाय, हे दोन हात, आणि हे आपला अंगठा म्हणजे धड, इथून इथपर्यंत हे आपला गळ्याचा भाग. म्हणजे ही आपली अशी शरीर रचना आहे. 1 नंबरची स्लाइड दाखव. त्याच्यानंतरची. हा. तर ही जी स्लाइड आपण पाहतोय, तर यामध्ये काय आहे? एक पाय आहे, एक हात आहे, आणि एक संपूर्ण शरीर आहे. तर हे आपलं संपूर्ण शरीर 16 भागात विभागलेलं आहे. 16 भागामध्ये विभागले आहे. तर या प्रत्येक बिंदूंचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर मग मधलं जे पोट आहे, ही जो आपलं शरीर रचना दिसते, तर मधलं जे पोट आहे त्याला 1 आणि 2 नंबर दिलाय. तो 1 आणि 2 नंबर इथे जो आपला पाय आहे, त्या पायाचा जो तळवा आहे, त्या तळव्याला 1 आणि 2 नंबर आहे. आणि इकडे जो हात आहे त्याला इथे 1 नंबर आणि इथे 2 नंबर आहे. आता तुम्हाला सुरुवातीला वाटेल की हे काही कळत नाहीये, पण जसजसं आपण पुढे जाणार तस तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर हे 16 भाग मध्ये विभागलेलं आहे. तर 1 2 मध्ये, तर 1 2 इकडे आणि 1 2 इकडे. नंतर आहे 3 आणि 4. 3 आणि 4 म्हणजे आपला हात आहे, उजवा हात. तर इकडे हाताचे अंगठा येईल, आणि इकडचा हा भाग येईल. 3 आणि 4 हा अंगठा येईल. पायाचा अंगठा येईल, आणि इकडचा येईल हाताचा अंगठा. 3 आणि 4. नंतर दिलंय त्यांनी 5 आणि 6. 5 आणि 6 हाताचा भाग, आणि इकडे 5 6 7 करंगळीच्या बाजूचा, आणि इकडे 5 6 7 आपल्या हाताचं पहिलं बोट. नंतर त्यांनी दिलंय 7 8 9. तर 7 8 9 काय आहे? 8 9 10 आपली करंगळी इकडची, आणि हातावरचा हा करंगळीचा भाग. ही एक करंगळी हाताची, आणि ही एक करंगळी इकडच्या पायाची. आणि 8 9 10 आहे आपल्या शरीरामधला इकडचा हात म्हणजे डावा हात. तर अशा ह्या पूर्ण संपूर्ण शरीरचे नंबर दिलेले आहेत 16 पर्यंत. नंतर पायाचं सांगितलंय 11 12 13 पाय, आणि इकडचा डावा पाय 14 15 16. तर याच्यामध्ये 11 12 13 ह्या दोन बोटामध्ये येईल. मी सांगितलं ना, बॉडी तुमची, तुमचं शरीर मधले जे दोन बोट आहेत ते म्हणजे पाय, आणि इकडचे दोन आहेत ते हात. म्हणजे संपूर्ण शरीर आपले असे आहे. पुढची स्लाइड दाखवा. तर यामध्ये आपली शरीर रचना आहे. तर शरीर रचना आपण समजून घ्या. तर इथे एक एकदा मागची स्लाइड दाखवता का? 2 मिनिटं. बरं, चालेल. आहे मागची आहे माझ्या माग. कळालं का सगळ्यांना? ही स्लाइड कळाली का सगळ्यांना? 1 मिनिट, तेच कनेक्ट करत होते इकडचे तिकडे तुम्ही दाखवलेले बॉडीचे. सो लेफ्ट साइडला सुरू होतं आणि राईट साइडला नेक्स्ट येत. किचन मध्ये खुर्ची खुर्ची. आलंय का लक्षात? ओके ओके. तो सगळे पॉइंट हातावर पण आहे, सगळे पॉइंट पायावर हा, पण आहे. सगळे पायावर पण आहे, हातावर आहे. पूर्ण आपलं शरीर 16 भागात विभागलेलं आहे.
तर 16 भाग आपल्या तळव्यात पण आहे, दोन्ही पायांमध्ये आणि दोन्ही हातामध्ये पण 16 पॉइंट आहे. म्हणजे आपले कोणत्याही शरीरावर जर रोग होत असेल आणि आपल्याला जर प्रेशर पॉइंट द्यायचे असेल तर दोन्ही पायांवर पण देऊ शकतो आणि दोन्ही हातांवर पण प्रेशर पॉइंट दिल्याने आपल्या शरीरात जिथे त्रास होतो आहे त्याचा जर पॉइंट नीट जर पकडला आणि त्यावर जर सुजोग थेरपी केली तर आपण बरे होऊ शकतो घरच्या घरी. आता पुढची स्लाइड बघूया. डावा तर हात यामध्ये उजवा हात मध्ये काही फरक आहे का? हो, नाही इथे दाखवलाय तो. नाही, दोघांमध्ये पण बदल आहेत, सेम दोघांमध्ये सेम पण पॉइंट. सारखेच पॉइंट आहे. फक्त एवढं आहे की आपला समोरचा भाग जो आहे म्हणजे समोरचा हात तळवा आणि पायाचा पण तळवा हे आपले संपूर्ण समोरचा भाग आहे शरीराचा आणि पाठीमागचा जो हात आहे जिथे नेल पेंट लावतो आपण तो भाग आहे तो आपल्या पाठीचा भाग आहे पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत. हे आपल्याला समजून घ्यायचं ह्या स्लाइड मध्ये. वीडियो में करना। हाँ वीडियो चालू, वीडियो चालू है। अंदर आता जाता। आता जे आपल्याला चित्र दाखवले आहेत खुर्ची आता हे आपल्याला जे चित्र दाखवलं आहे तर हे पूर्ण संपूर्ण आपलं शरीर आहे. एक लेडीज दाखवलेली आहे आणि तिचं संपूर्ण शरीर आहे. तर इथे गळ्यावर बिंदू दाखवला आहे, गळ्यावर बिंदू दाखवला आहे तर त्या बिंदूची रेषा सरळ इथे अंगठ्याच्या शेजारी एक पॉइंट दाखवला आहे, अंगठ्याच्या शेजारी म्हणजे इथे पॉइंट दाखवलेला आहे. हा जो पॉइंट आहे तो गळ्याचा पॉइंट आहे, हे इथे बिंदू त्याची मिळालेली आहे. नंतर सांगितलंय त्यांनी आर्म म्हणजे आपला जो आर्म होल आहे त्याचा जो पॉइंट आहे तो पॉइंट आहे इथे ह्या भागामध्ये इथे. तर अशी संपूर्ण शरीराची रचना आपण बघणार आहोत. तर प्रत्येकाचे त्यांनी दिलेले आहे. नंतर आपण ग्रुप बनवूया आणि ग्रुपमध्ये मी पीडीएफ सगळ्यांना पाठवेल. पुढची स्लाइड दाखवा. तर आपला हा नेल पेंटचा भाग, आपण ज्या हातावर नेल पेंट लागतो उलटा हात आपला, तर आपली संपूर्ण जे शरीर आहे ते मागच्या बाजूनी दाखवलेलं आहे. तर मागच्या बाजूमध्ये गळ्याचा पॉइंट जो आहे तर हा इथे गळ्याचा पॉइंट दिलेला आहे. तर हा गळ्याचा पॉइंट ह्या इथे येणार आहे. याच्या नोट्स तुम्हाला सगळ्या मिळतील, फक्त आता समजून घ्या. नंतर मग त्यांनी हा शोल्डरचा पॉइंट दिलेला आहे तर शोल्डरचा पॉइंट सरळ इथे दिलेला आहे. म्हणजे पाठीमागचे जेवढे बिंदू आहेत तेवढे बिंदू सगळे ह्या हातावर पॉइंट आहे. जिथे आपल्याला वेदना होत असेल त्या लाईनी जर आपण चेक केलं आणि तिथे जर प्रेशर दिलं तर आपल्याला जो त्रास होतो तो सर्व इथे नीट करता येतो. म्हणजे जर आपलं पाठ दुखत असेल, पाठीमागचे शोल्डर दुखत असेल, डोकं दुखत असेल तर त्या पॉइंटवर आपण प्रेशर दिल्याने आपल्याला सुजक थेरपी करून आपण नीट होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण शरीराची माहिती घेणे जरुरी आहे. मग नंतर इथे आपल्याला टॉयलेटची जागा दिलेली आहे तर ती टॉयलेटच्या जागेचा पॉइंट इथे आहे. तर तो इथे कसा येईल बरं? तर मग मी तुम्हाला आता सांगितलं की मधले जे 2 बोट आहेत ते आपले पाय आहे. तर पायाच्या वरती काय आहे? गुडघे आहे. त्याच्यावरती मांड्या आहे. तर मांड्याच्या वरचा भाग म्हणजे इथे जे सेंटर आहे वर, हे जे सेंटर आहे इथे, तर हे जे 2 पाय असतील तर हे आपले पाय आहे, इथे गुडघे आहे, मग इथे आपल्या मांड्या आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये टॉयलेट आणि युरिनची जागा आहे. तर टॉयलेटचा पॉइंट हा आहे इथे आणि चित्रामध्ये पण इथे दिलेला आहे. तर मग ही रेषा इथे जाते. तर आपण जर तिथे जर प्रेशर दिलं तर आपल्या जे काही आपल्या युरिनच्या टॉयलेटच्या ज्या समस्या आहेत त्या आपण नीट करू शकतो. त्यासाठी हे संपूर्ण शरीर आपल्याला समजून घ्यायचे आहे. पुढची स्लाइड दाखवा. आता यामध्ये सांगितलंय यांग आणि इन. तर यांग म्हणजे पाठीमागचा भाग आणि इन म्हणजे समोरचा भाग. तर पाठीमागचा भाग दाखवलाय तर इथे आपण नेल पेंट लावतो म्हणजे हाताचा उलटा भाग. तर ही संपूर्ण बॉडी म्हणजे मागचा भाग आणि मागचा पाय म्हणजे समोरचा पाय आपण जिथे नेल पेंट लावतो तो भाग. आणि इथे इन दिलंय तर इन म्हणजे संपूर्ण आपलं शरीर. तर हा समोरचा भाग आणि समोरचा आपला जो तळवा आहे तर तळव्या पायाच्या आतला भाग जो आपला इथे खोलगट भाग असतो ना तो पूर्ण शरीर आपले समोरच्या बाजूचे जे पॉइंट आहेत ते पायामध्ये पण आहे आणि हातामध्ये पण आहे.